हेच ते आजोबा आहेत ज्या आजोबांचा या मोनोरेलमधनं त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये बसवण्यात आलेलं होतं। काहीसे भाऊक देखील ते झालेले होते आणि त्यांच्याशी संवाद साधतोय माझा सहकारी अजय। गाडी होती, ट्रेन होती ही, ते 5ला आली, 5:20ला आली आणि त्याच्यामध्ये लोड इतका होता की विचारू नको। लोकल ट्रेनमध्ये कशी गर्दी असते तरी ड्रायव्हर चांगला होता, त्यांनी व्यवस्थित हळूहळू इथपर्यंत तरी आणली त्यांनी आणि इथे एकदम वाकली गाडी, मग त्यांनी इथेच थांबवली। मग सगळे फायर ब्रिगेड, पोलीस वगैरे, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळे आले आणि सगळ्यांना हळूहळू हळूहळू। तुमच्या संगत जे लोक आहेत ते सुद्धा ट्रेनमध्ये या गाडीत होते का? नाही, हा माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे। तुम्ही यांना घ्यायला आलेला आहात, तुमचे बाबा आहेत, काय तुम्हाला माहिती मिळाली होती? मला माझ्या मामाने फोन केला की मी ह्याच्यामध्ये अडकलाय, तर मी लगेच तिथून, मी प्रतीक्षा नगरला राहते, तिथून लगेच मी पळत आली की माझा भाऊ एकटा आहे म्हणून मी बोली मी जाते त्याच्याकडे। माझे मिस्टर पण आहे, ते पण बाहेर उभे आहे। मामा कुठे राहतात? महालक्ष्मीला, रेसकोर्स। मग आता कसे चाललेले ते? आता ते चेंबूरला गेले वाटतं, मला वाटतं आता हिच्या घरी जाणार आहे, थोड्या वेळ तिथे थांबणार, अर्धा 1 तास थांबेल, थोडा आराम करणार आणि मग नंतर मग टॅक्सीने जाईल, नाही तर पोरांनी गाडी आणली, मग बाईकने जाणार। मी तर बोलते सगळे तुम्ही तुमच्या बाबांना घ्यायला आलेला आहेत, अशी अवस्था पाहिली, काय भावना होत्या? सुखरूप बाहेर आले ते माझ्यासाठी लई चांगली गोष्ट आहे। फायर ब्रिगेडने, पोलिसने सगळं चांगलं सहकार्य केलं, सगळ्यांना बाहेर काढलं, माझ्यासाठी ते मोठी गोष्ट आहे। देवा पावले माझे, देवासारखं सगळ्यांनी हेल्प केली, माझे वडील सुखरूप आले, ते माझ्यासाठी लई चांगलं आहे। आणखी कोणी लहान मूल आहे का वरती आतमध्ये? लहान कोणी होतं? नाही, लहान कोणी नाही, सगळे यंग लोक सगळे होते लहान, पण ते खाली उतरता सगळे आले। तुम्हाला श्वास घ्यायचा काही त्रास झाला होता वरती होते तेव्हा? नाही, काय नाही, देवाची कृपा आहे, माताजीची मेहरबानी आहे, काय नाही, व्यवस्थित आहे। थँक्यू। तेव्हा हे जे आजोबा आहेत, हे जे वृद्ध आहेत, त्यांची मोनोरेलमधनं सुटका झालेली आहे आणि त्यांना तकरीबन 300-400 लोग थे अभी भी है अंदर, बहुत जन निकल रहे धीरे धीरे, तो अच्छा हो रहा है। कैसा फील कर रहे हैं आप? बाहर आ गए, अभी अच्छा लग रहा है, फील अच्छा हो रहा है, थोड़ा हवा लग रहा है। आपने काश छोड़ा था, आप बोल रहे? हाँ, मतलब वो जो दरवाजा खोलना है पता नहीं था, उधर लिखा भी नहीं, इंस्ट्रक्शन भी नहीं है ना, मतलब कुछ भी अंदर कुछ भी नहीं, मतलब हेल्पलाइन नंबर होना चाहिए, कुछ ना कुछ तो पब्लिक को दो कि समझ आए पब्लिक को कि क्या करना है, ऐसे मतलब ऐसे टाइम, हाँ, सिचुएशन में क्या करना है, कुछ भी नहीं लिखा हुआ है ना। जो डोर है उसको जो व्हाइट कलर से इमरजेंसी एग्जिट का जो बटन था वो भी फोड़ना बिड़ना लिखना चाहिए ना, तो ऐसे में फोड़ दिया तो निकल गया वो घूमने वाला। आपण पाहतोय की ज्या मोनोरेलमध्ये अडकलेले हॅलो कुठल्याही सूचना या मोनोरेलमध्ये लिहिण्यात आलेल्या नव्हत्या। सध्या आम्ही जरी व्यवस्थित असलो तरी मात्र मोनोरेल प्रशासनाचा हा देखील नियोजन शून्यतेचा कारभार या ठिकाणी पाहायला मिळत असल्याचं या प्रवाशांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला दिसत आहे। तेव्हा आता या सगळ्या सुटकेनंतर आता काय पुढे घडणार आहे, मोनोरेलकडनं काय नेमकं स्पष्टीकरण देण्यात येणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान प्रशासकीय यंत्रणा या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। या संपूर्ण घटनेवर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सगळेजण सध्या लक्ष ठेवून आहेत, तर काही स्थानिक प्रतिनिधी असतील, आमदार देखील आता या ठिकाणी पोहोचू लागले। अंदर जाना चाहिए, डबल ट्रिपल चला गया है, इसकी वजह से गाड़ी ऐसा फॉल्ट हो गया, टेक्निकल फॉल्ट इन्हें रीजन फॉर ओवरलोड, इनका वजह से ही हुआ है। अभी तो पार्टी का काम, जो उनको निकालने का काम कैसा है आपका सामने हो रहा है, तो बराबर तो काम हो रहा है। अभी अंदर कितने लोग? अभी मोर देन 60-65% हो गया, अभी थोड़ा बहुत बाकी है, वो आ जाएगा लिमिट से बाहर। मोनोरेलमधील प्रवाशांचं सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अद्याप हे ऑपरेशन सुरू असल्याचं समजते। सगळ्या प्रवाशांची सुटका अजूनही झालेली नाही। 2 क्रेनच्या सहाय्याने सध्या अग्निशमन दलाकडून बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत।